हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 24. वैद्यकीय व्यवसाय आणि संसार यातून निवृत्त झाल्यावर. कालखंड 1984 ते 1996. 1984. 1979 मिलिंद MSc झाला आणि त्याच्याच कॉलेजमध्ये त्याला नोकरी मिळाली. मंजिरी ठाण्याला आपला संसार आणि एका शाळेत शिक्षिकेची नोकरी यात रमली होती. मिलिंदचा मुळात संशोधकाचा पिंड, त्यामुळे तो नवनवीन संशोधन करण्यात मग्न असे. त्यानं ॲनारोबिक जार तयार केला. त्यात त्याला पारखे पारितोषिक मिळालं. मंजिरीला नोकरी सोडून व्यवसायात पडायचं होतं. तिने मिलिंदाचा हा जार विक्रीसाठी तयार करण्याचं ठरवून त्याचं उत्पादन सुरू केलं. हळूहळू मंजिरी आणि दिलीप चुनेकर दोघांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांना यश मिळत गेलं. हॉस्पिटलला आवश्यक अशा अनेक गोष्टी बनवून त्याची विक्री करण्याचं काम दोघांनी हाती घेतलं. 1995 दिलीपचं अपघातात आकस्मिक निधन झालं. तथापि मंजिरीनं तो व्यवसाय आपल्या कर्तबगारीवर सुरू ठेवला आहे. तिची कन्या क्षितिजा, जावई तरंग, मिलिंद सर्व मिळून तो व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळत आहेत. दोन्ही मुलांची जबाबदारी कमी झाली तेव्हापासून माझ्या मनात निवृत्तीचे विचार येऊ लागले. परमार्थाची गोडी ओढ वाढत होती. श्रीयुत वाटवे आपल्या संगीत क्षेत्रात रमले होते. अशा काळात मिलिंदाचा विवाह करून देऊन आपण या सर्वातून पूर्णपणे मुक्त व्हावं असा माझा विचार सुरू झाला आणि त्या दृष्टीनं प्रयत्न होत राहिले. 1984 निश्चय पक्का झाला. मिलिंदाचा विवाह झाला आणि मी वैद्यकीय व्यवसाय आणि संसार यातून निवृत्त झाले. त्यावेळेला माझं वय 56 वर्षांचं होतं. निवृत्त होऊन स्वतंत्र राहायचं तर आपल्या चरितार्थाचं साधन काय? सर्वांच्या विचारानं असा निर्णय घेण्यात आला की टिळक विद्यापीठ कॉलनीतील आमचा सूरदास बंगला विकावा आणि गावात आपल्या सोयीच्या दृष्टीनं 2 स्वतंत्र जागा राहण्यासाठी घ्याव्या. पुढच्या 1-2 वर्षात त्याप्रमाणे बंगला विकून मी सदाशिव पेठेत 2 खोल्या विकत घेतल्या. मिलिंद, अर्चना आणि श्रुत वाटवे यांनी राजेंद्रनगरमध्ये मोठा ब्लॉक घेतला. या नवीन व्यवस्थेमुळे सर्वांचीच सोय झाली. प्रत्येकाला आपापल्या आवडत्या क्षेत्रात स्वतंत्रपणे कार्य करणं शक्य झालं. अडीअडचणीला एकमेकांच्या मदतीला जाता येतं. मधूनमधून भेट होते, फोनवर संवाद साधता येतो. एकत्र राहून संघर्ष करण्यापेक्षा थोडं दूर राहून प्रेमाचे संबंध राखणं जास्त चांगलं असं वाटतं. तेव्हापासून मलाही माझ्या साधनेला आणि लेखन प्रवचनाच्या कार्याला संपूर्ण दिवस मिळू लागला. त्यातून बरंच कार्य उभारता आलं. आता प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात मग्न आहे, आनंदात आहे. भागेश्वर निवास, दुपारी 1. भोजनानंतर प्रसाद देताना स्वामीजी म्हणतात, मी काय सांगतो ते सारं नीट लक्षात घे, समजून घे. संत नेहमी तळमळून सांगत असतात. ते नीट लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागलं तर त्या जीवाचं कल्याण झाल्याखेरीज राहणार नाही. तुझा तर प्रश्नच नाही. तुला एवढी तळमळ आहे, एवढा भाव आहे, तर ते प्राप्त होणारच. एवढा टाहो फोडण्याचं काही कारण नाही. ते आपल्याजवळच आहे. ते मिळवण्यासाठी दुःख करावं लागत नाही. दुःख असतं ते संसारात, परमार्थात दुःख नाही, फक्त आनंदच, तोही क्षणाक्षणाला वाढत जाणारा. मग त्यात व्यग्रता कसली? दुःख कसलं? तुझी साधना चालू आहे, ध्यान आहे, नाम आहे, गीता ज्ञानेश्वरी वाचन चिंतन मनन आहे, सद्गुरू कृपा आहे. मग आता काय कमी आहे बरं? आनंदात उड्या मारत राहायचं, नाचायचं, खेळायचं, खूप आनंद आहे. काय झालं एवढं खिन्न व्हायला? कसलं ओझं दिलं आहे डोक्यावर?
सारे प्रश्न तर सुटत चाललेत. जे आहे ते आनंदानं भोगावं, प्रत्येक कर्म आनंदानं व्हावं, जे झालं तिकडे मागे वळून पाहू नये, प्रभू इच्छेनं घडलं म्हणून स्वस्थ राहावं. सुषमाताई म्हणतात, तुम्ही परवा म्हणालात की कोणाचं मरण केव्हा आहे ते आमच्यासारख्यांना समजतं. तर मला खरंच सांगा, मी किती वर्ष जगणार आहे? जर 2-5 वर्षच असतील तर ही स्वतंत्र जागा मिळवण्यासाठी एवढी धडपड भांडणं कशाला? तेवढं आयुष्य कुठेही काढता येईल. स्वामीजी म्हणतात, तुम्हाला अजून 20 वर्ष जगायचं आहे, म्हणून तर मी ही सगळी धडपड करतोय, तुम्हाला जागा मिळावी म्हणून. 2-5 वर्षच अजून आयुष्य असतं तर तुम्ही कुठेही राहिला असतात, पण तसं नाही. म्हणून गावात इथंच या परिसरात 5-7 मिनिटांच्या अंतरावर 1-2 खोल्या बघायच्या. त्या मिळतील तोपर्यंत शेंड्यांची जागा आहे, प्रभूची आहे, पण जागा पाहिजे. घरून पैसे मिळाले तर ते आणि आपले घालून 2 खोल्या घ्यायच्या. चाळीतील 2 खोल्यात मी राहत होते. तिथं माझी पूजा अर्चा, ध्यान, नाम, साधना, ग्रंथासाठी लेखन सर्व दिनक्रम व्यवस्थित सुरू होता. पण एक दिवस तिथे एक चमत्कारिक घटना घडली. रात्रीची वेळ होती. मी ती रात्र तिथं काढली. पण दुसरे दिवशी स्वामींना मी तो सगळा प्रसंग सांगितला तेव्हा स्वामीजी म्हणाले, नाही, आता तुम्ही तिथे एकटं राहायचं नाही. काही दिवस दुसरीकडे सोय करतो, तोपर्यंत ध्यान मंदिराची जागा तयार होतीये. तिथं कुणीतरी व्यवस्थेसाठी राहणं आवश्यक आहे, तिथंच तुम्ही राहा. त्याप्रमाणे काही दिवस सामान त्या खोल्यांवर होतं, पण मी तिथं एकट्यानं राहणं बंद झालं. याच वर्षात म्हणजे 1984मध्ये स्वामींनी साधकांसाठी एखादं ध्यान मंदिर आपल्या मालकीचं असावं असा विचार यापूर्वीच सर्वांसमोर मांडला होता. त्या दृष्टीनं जागेचा शोध सुरू होता आणि स्वामींना हवी तशी जागा त्यांच्या घराजवळ मिळत होती. बांधकाम पूर्ण होत आलं होतं. आपल्याला हवा तसा बदल करून तिथं 2 ब्लॉक स्वामींनी सर्वांच्या सहकार्यानं खरेदी केले. तिथलं सर्व बांधकाम झपाट्यानं पूर्ण होऊन ते ताब्यातही आलं. तिथं अगदी आवश्यक तेवढं सामान घेऊन मी राहावं आणि स्वामीजी सांगतील त्याप्रमाणे काम करावं असं ठरलं. आता घरची मंडळी बंगल्यावर राहत होती आणि मी ध्यान मंदिरात. आज इथेच थांबूया. यानंतरचा 25वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.